प्रवीण गायकवाड शाहीपेक हल्ला प्रकरण हा संपूर्ण महाराष्ट्राचा चर्चेचा विषय बनला होता आणि प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाहीफेकेच्या विरोधात आज सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याने अक्कलकोट बंदची हाक दिलेली आहे। मी सध्या अक्कलकोट मधील मुख्य चौकामध्ये उभा आहे आणि आपण बघू शकताय की सकाळची रेलचेल जी आहे ती नागरिकांची आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये दुकानं जी आहेत ती बंद आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, मात्र फुलांची जी दुकानं आहेत ती चालू असतानाचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळते। खरं तर प्रवीण गायकवाड यांच्यावरती दीपक काटे आणि त्याच्या सहकार्यानं शाहीफेक केली होती, त्यानंतर त्याला अक्कलकोट पोलिसांनी अटक केली, त्याच्यानंतर त्याला पीसीआर मिळाला, त्यानंतर त्याला एमसीआर मिळाला आणि कालच त्याचा जामीन सुद्धा झालेला आहे। आणि आपण बघू शकताय की या सर्व पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाकडनं आपण जर बघितलं तर सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये एक बैठक घेण्यात आलेली होती आणि त्या बैठकीत सुद्धा जन्मंजय राजे भोसले यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल त्या ठिकाणी सुद्धा त्या बैठकीमध्ये राडा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। मात्र तो राडा झाल्यानंतर सकल मराठा समाजाने एकमताने अक्कलकोट बंदची हाक दिली आणि आता आपण बघू शकताय की सकाळच्या सत्रामध्ये अक्कलकोट बंदला प्रतिसाद मिळत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जसा जसा दिवस पुढे जाईल तसं तसं आपल्याला बघायला लागेल की हे अक्कलकोट बंद यशस्वी होतं की नाही, हे पाहण्यासाठी साम टीव्हीशी जोडले राहा। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर, अक्कलकोट। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।